आपल्याला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेसाठी 1 ते 125 चे वर्ग लक्षात राहणे गरजेचे असतात, परंतु शक्यतो आपल्याला ते लक्षात राहत नाही। आपण फक्त 1 ते 25 चे वर्गच लक्षात ठेवू शकतो। कधी कधी आपल्याला 26 ते 75 चे वर्ग देखील काढणे गरजेचे असतात। त्यामुळे मी तुमच्यासाठी 26 ते 75 चे वर्ग 5 ते 10 सेकंदात कसे काढता येतील याची एक सोपी व साधी पद्धत शोधली आहे, ती मी तुम्हाला शिकवते। चे वर्ग काढण्यासाठी प्रथम आपल्याला 50 या संख्येला पाया धरावा लागेल। 50 म्हणजेच 26 ते 75 या संख्येच्या मधली संख्या आहे, त्यामुळे आपल्याला 50 या संख्येला पाया धरावा लागेल। चला तर मग आपण एक उदाहरण घेऊया। समजा आपल्याला 54 चा वर्ग काढायचा आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला त्या संख्येला 2 भागांमध्ये विभागणी करून घ्यावी लागेल, एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू। 54 ही संख्या 50 पेक्षा कितीने जास्त आहे? 4 ने जास्त आहे, तर आपण उजव्या साईडला 4 चा वर्ग लिहिणार आणि डाव्या साईडला 54 ही संख्या 4 ने जास्त असल्यामुळे त्या संख्येला आपण 25 मध्ये ॲड करणार। 25 ही संख्या या पूर्ण पद्धतीचा एक भाग असल्यामुळे आपण ती संख्या नेहमी लक्षात ठेवली पाहिजे। 25 मध्ये 4 ॲड केल्याने झाले 29 आणि 4 चा वर्ग झाला 16, त्यामुळे 54 चा वर्ग झाला 2900। तर मग आपण त्याच पद्धतीचं अजून एक उदाहरण घेऊया। समजा आपल्याला 42 चा वर्ग काढायचा आहे। सर्वात प्रथम आपण 42 ला 2 भागांमध्ये विभागणी करून घेणार, एक उजवी बाजू एक डावी बाजू। या ठिकाणी देखील आपला पाया हा 50च असणार आहे। 42 ही संख्या 50 पेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे, सर्वात प्रथम आपण ते बघणार। 42 ही संख्या 50 ने 8 ने कमी आहे, त्यामुळे आपण उजव्या बाजूला लिहिणार 8 चा वर्ग आणि डाव्या बाजूला आपण लिहिणार 8 ही 50। आपण 8 ला 25 मधून मायनस करणार आहोत। मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे 25 ही संख्या या पूर्ण पद्धतीचा एक भाग असल्यामुळे आपल्याला ती नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। 25 मधून 8 गेले झाले 17 आणि 8 चा वर्ग झाला 64। 1764 हा झाला आपला 42 चा वर्ग।